रायगड जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक 2026 सौ रेश्मा राजेश पाटील यांना तंबू या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा। खारेपाट विभागात कमळ फुलणार नाही, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून खारेपाट विभागात महाविकास आघाडीने जोरदार शक्ती प्रदर्शन केले। महाविकास आघाडीच्या शेका पक्ष, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटातील उमेदवारांच्या प्रचारार्थ पोयनाड येथे भव्य रॅली आणि प्रचार सभा पार पडली। या सभेला खारेपाट विभागातील कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी गर्दी होती। यावेळी जयंत पाटील यांनी भाजपवर टीका करत खारेपाट विभागात कमळ फुलणार नाही असा हल्लाबोल केला। तसेच विकास कामांची खोटी बिले काढणाऱ्यांना जनता स्वीकारणार नाही असा घणाघात करत शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांवरही निशाणा साधला। लाल बावट्याचे वादळ पुन्हा दिमाखात फडकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या अलिबाग तालुक्यामध्ये प्रचाराची सांगता आम्ही कोयनाड बंद केलेली आहे। कोयनाडच्या व्यापारी मित्रांनी मला या ठिकाणी जे लहानपणापासून माझे मित्र आहेत त्यांनी त्या अग्रणी बोलवलं, सगळी व्यवस्था ही या ठिकाणी त्यांनी केली आणि एक जिद्दीनं आणि देशाने ही निवडणूक आम्ही लढतोय आणि बदल्याच्या रूपानं लढतोय आणि त्यामुळे मला वाटतं या ठिकाणी 100% यश आम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे आणि त्याची मला चुणूक दिसते। काल दुपारी ठरलं ही मीटिंग घ्यायचं आणि आज इथे हजारो लोक या बैठकीला आले। एक वेगळा उत्साह आणि 100% यश मिळवण्याची जिद्द पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये 100% फडकतच आलेलं आहे, का आपण फडकणार नाही, 100% मिळेल। त्याच्याबरोबर सेना आहे, काँग्रेस आहे, पवार साहेबांची राष्ट्रवादी आहे, हे सगळे लोक आहेत जे अबद्धपणे आम्ही राज्य पातळीवर आज इथे काम करतो आहोत, ते तसंच राहणार आहे। आणि मला वाटतं आम्ही त्यांच्या विरुद्ध लढत होतो तेच आज आमच्या बरोबर, आम्हाला घाबरण्याचं काम नाही। आज जी सभा झाली त्याच्याबद्दल अतिशय आनंद वाटतो आणि खारेपाट हा शेका पक्षाचा बालेकिल्ला आहे, पण इथे काही आमच्याकडे गद्दारी झाली, जसं कटप्पा बाहुबलीला मारलं तसं आमच्या बरोबर थोडंसं झालं, पण तरी इथला गोरगरीब माणूस, सर्वसामान्य कार्यकर्ता आमच्या सोबत राहिला आणि आम्ही एक यंग वकील मुलीला उमेदवारी दिली आहे। तिच्यासोबत एक आमचे आदिवासी बांधव आहेत त्यांना उमेदवारी दिली आहे आणि दुसरे धनंजय म्हात्रे म्हणून आहेत त्यांना एका उद्योगपतीला उमेदवारी दिली आहे आणि लोकांचा प्रचंड असा प्रतिसाद आहे। तुम्ही महायुतीमध्ये पाहिलं तर त्यांची युती झाली नाहीये, त्याच्यामुळे शिंदे गटाचा पण उमेदवार उभा आहे आणि भाजपचा पण उभा आहे आणि त्यांच्यामध्ये मताची विभाजणी होणार आहे असं दिसतंय आणि महाविकास आघाडी फेविकॉल सारखी अटूट असल्यामुळे आमचा उमेदवार निश्चितपणे निवडून येईल, आम्हाला विश्वास आहे। यावेळी शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, ॲडव्होकेट गौतम पाटील यांच्यासह उमेदवारांनी जोरदार भाषणे केली। यावेळी आंबेपूर जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार पूजा भगत, पंचायत समिती गणाचे उमेदवार धनंजय म्हात्रे आणि रुईशेत भोमोली गणाचे उमेदवार रुपेश उघडा यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, अलिबाग। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।